Good morning. This is 8th lecture of topic control and coordination. Today we discuss next article, nervous system of Hydra and Planaria. These are the good example of lower animals. जे छोटे प्राणी आहेत त्या प्राण्यांच्यामध्ये नर्वस सिस्टीम कशी असते ती सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. यापूर्वी आपण ह्यूमन म्हणजे वी पीपल आपल्या बॉडीमध्ये नर्वस सिस्टीम नेमकी कशी असते हे डिटेल समजून घेतलं. अल्सो देअर टाइप्स, त्याचे प्रकार उपप्रकार सुद्धा समजून घेतले. सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम, तिन्हीच्या तिन्ही प्रकार आपण आपल्या बॉडीतले समजून घेतले विथ स्ट्रक्चर अँड फंक्शन. त्यानंतर स्मॉल ऑर्गॅनिझम, छोट्या प्राण्यांच्या मध्ये सुद्धा नर्वस सिस्टीम असते का, असली तर ती कशी असते, हायली डेव्हलप असते का पुअरली और वीक डेव्हलप असते, हे बेसिकली तुलनात्मक दृष्ट्या थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. हेन्स these two articles are held in your syllabus आणि म्हणून तुमच्या सिलेबस मध्ये ते ठेवलेले आहे. सो टुडे वी डिस्कस अबाउट these two example. First one is Hydra, second one is Planaria related to nervous system. We see one by one. First about nervous system of example Hydra, and this is the rough diagrammatic representation of here nervous system of Hydra. सोपी डायग्राम आहे, नेहमी तुम्ही काढत आलेला आहात. खरं तर हे एक्झाम्पल इयत्ता 11वी सायन्स मध्ये तुम्ही अभ्यासलेला आहे. फायलम त्याचा कोणता होता, क्निडारिया. एक्झाम्पल आपण काय पाहतोय, हायड्रा, ज्याला मराठीत जलव्याल वगैरे आपण असं म्हणतो. याचं बेसिक तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे बेसिक माहिती बाबत आता मी बोलत नाही. वी फोकस ओनली ऑन नर्वस सिस्टीम. ऍक्च्युली हायड्रा included in phylum Cnidaria and it is very primitive type, अत्यंत an ancient type, फार प्राचीन काळातला सर्वात अगोदर निर्माण झालेले जे फायलम्स आहेत त्यापैकी तो एक आहे. पहिला आपण गेल्या वर्षी कोणता पाहिला, पोरीफेरा, एक्झाम्पल स्पॉन्ज किंवा सायकॉन, आणि दुसरा लगेच कोणता पाहिला तर क्निडारिया, एक्झाम्पल हायड्रा. इतका तो प्रिमिटिव्ह टाइप ऑफ ऑर्गॅनिझम आहे, व्हेरी स्मॉल ऑर्गॅनिझम, मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम. जरी आपण कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या साहाय्यानं हा ॲनिमल पाहत नसलो तरी पण सिंपल मायक्रोस्कोपच्या साहाय्यानं स्लाइड वरती ॲनिमल पाहतो. याचा अर्थ हा सुद्धा मायक्रोस्कोपिक आहे, स्मॉल आहे, व्हेरी सिंपल बॉडी फॉर्मेशन. बॉडी ऑर्गनायझेशन सुद्धा कशी आहे, बॉडी इज मेड अप ऑफ सेल. सेल्स आर डेव्हलप इनटू टिश्यू, बट टिश्यू आर नॉट क्लिअरली डेव्हलप इनटू ऑर्गन. टिश्यूचं रूपांतर मात्र क्लिअरली ऑर्गन मध्ये नाही. मग क्लिअरली जर ऑर्गन मध्येच नसेल तर त्याचं रूपांतर सिस्टीम मध्ये होईल का, नाही. म्हणजे याचं बॉडी ऑर्गनायझेशन जे आहे ते इतकंस फारसं डेव्हलप नाही. पण तरी सुद्धा सेन्सेशन होणं गरजेचं आहे. नेचर मध्ये जे काही घडामोडी घडतात त्याच्या जाणीव होणं गरजेचं आहे. यासाठी सेन्सरी सेल्स असणं गरजेचं आहे, नर्वस सिस्टीम असणं गरजेचं आहे. हेन्स इट इज पुअरली डेव्हलप और वीक. जस्ट सुरुवात झाली नर्वस सिस्टीम डेव्हलपमेंटला. द टाइप ऑफ नर्वस सिस्टीम इज डिफ्युज्ड टाइप. डिफ्युज्ड टाइप म्हणजे विखुरलेली, पसरलेली, थ्राउट इन बॉडी, पूर्ण शरीरभर
जाळं विणल्यासारखं पूर्ण शरीरभर विखुरलेली असेल, पसरलेली असेल, त्याला म्हणायचं द टाइप ऑफ नर्वस सिस्टीम ऑफ हायड्रा इज डिफ्युज्ड टाइप. इट इज व्हेरी सिंपल. अत्यंत साधी सोपी आहे. नर्वस सिस्टीमला जस्ट सुरुवात झालेली आहे. फर्स्ट ट्रू सिंपल नर्वस सिस्टीम. मग नेमकं याच्यामध्ये कशी सुरुवात झाली नर्वस सिस्टीमला? हिअर बॉडी इज मेड अप ऑफ टू टाइप्स ऑफ सेल. पेशी या ठिकाणी दोन प्रकारच्या आहेत. साहजिकच वन इज नर्व सेल, अनदर वन इज सेन्सरी सेल. These two cells along with their fibers, त्यांना असा थ्रेड लाईक धागा आहे. कोणकोणत्या पेशी पाहिल्या आपण? सेन्सरी सेल आणि नर्व सेल. दोन्हींना सुद्धा फायबर्स आहेत along with their fibers. Here nerve cells are scattered throughout in body of hydra. Everywhere, found everywhere throughout in body of hydra. And here interconnect with each other nerve cell with the help of fiber and synapse. नर्व सेल म्हटलं की त्याला थोडासा धागा आला, फायबर आला, आणि दोन नर्व सेलच्या मध्ये गॅप असतो, त्याला आपण काय म्हणतो? सिनॅप्स. विथ द हेल्प ऑफ दिस गॅप और सिनॅप each and every nerve cell connect with each other. एकमेकांना त्या कनेक्ट झालेले आहेत. Hence form total net like structure. जाळच विणल्यासारखं दिसेल throughout in body. इथं मी जाळं काढलेलं आहे, नेटवर्क. असं पूर्ण शरीरभर जाळीदार रचना आपल्याला दिसेल, called as a nerve net. Here this nerve net is of two types. दोन प्रकारे दिसतील. One is situated in dermis region, epidermis region. Epi means above. म्हणजे बॉडीचा हायड्राचा वरचा भाग जो आहे त्याच्यामध्ये एक अशी जाळीदार नर्व नेट दिसेल. And another one is present in here cavity. 11वी मध्ये आपण शिकलोय हायड्रा इज सिलोमेट एनिमल. पोकळी आहे, बॉडी कॅव्हिटी आहे. त्या बॉडी कॅव्हिटीच्या आतमध्ये सुद्धा या ठिकाणी नर्व नेट सापडेल. म्हणजे गॅस्ट्रो आतल्या बाजूला ह्या कॅव्हिटीच्या आतमध्ये नर्व नेट सापडेल. थोडक्यात ही जी नर्व नेट आहे बाहेर सुद्धा आहे आणि आतल्या पोकळीमध्ये सुद्धा नर्व नेट आहे. या पद्धतीने थ्रोट इन बॉडी नर्व नेट आर प्रेझेंट ऑफ हिअर न्यूरॉन्स और नर्व सेल्स. देन अनदर टाइप ऑफ सेल. दुसरी प्रकार कोणता पेशीचा? सेन्सरी सेल्स. Here sensory cells also scattered throughout in tentacles. पूर्णपणे टेंटॅकल्स मध्ये सेन्सरी सेल असतील. as well as only body wall. हायड्राचा कडचा जो स्किन असतो, बॉडी वॉल असतो, त्या बाहेरच्या बॉडी वॉल मध्ये आणि टेंटॅकल मध्ये सेन्सरी सेल असतात. त्याचा परिणाम काय होतो? सभोवतालच्या वातावरणामधून कुठूनही कशाही प्रकारचा स्टिम्युलस जस्ट मिळाला. व्हेन हायड्रा रिसीव एनी टाइप ऑफ स्टिम्युलस, कुठल्याही बाजूला असा स्टिम्युलस आला, इकडून आला, इकडून आला, इकडून आला, तर या बॉडी वॉल मध्ये असणाऱ्या ज्या सेन्सरी सेल आहेत इट गेट एक्साइट. ते एक्साइट होतात, उद्दीपित होतात and give automatic and rapid response to a particular sensory stimulus. पूर्णपणे इमिजिएट त्याला रिस्पॉन्स देतात, कारण ह्या बॉडी वॉल मध्ये सेन्सरी सेल आहेत, ह्या टेंटॅकल्स मध्ये सेन्सरी सेल आहेत आणि त्याच्या आतमध्ये नर्व सेल्स आहेत.
सेन्सरी सेल त्या सूचना स्टिम्युलेट रिसीव करतील अँड ट्रान्समिट टू द नर्व नेट. अख्ख्या बॉडीला ते संदेश जाईल आणि नर्व नेट पूर्णपणे अख्ख्या शरीरावर जाय, अख्ख्या शरीराला सूचना मिळतील. ट्रान्समिट दिस इम्पल्सेस एव्हरीवेअर थ्रूआउट इन बॉडी अँड देन बॉडी गिव्ह ऑटोमॅटिक अँड रॅपिड रिस्पॉन्स टू अ पर्टिक्युलर सेन्सरी स्टिम्युलस. आणि मग तशा पद्धतीने तो हायड्रा हवी तशी हालचाल करेल, टेंटॅकलची हालचाल करेल. जर भक्ष्य असेल तर तो भक्ष्य पकडेल. या पद्धतीच्या संवेदना जाणीवा हायड्राला असतात आणि त्याला आपण या ठिकाणी नाव दिलेलं आहे नर्वस सिस्टीम ऑफ हायड्रा. इतकी सिंपल, साधी, सोपे. परीक्षेत विचारली तर तुम्हाला इझिली लिहिता येईल, डायग्राम सुद्धा इझिली करता येईल. आर यू गेटिंग हिअर नर्वस सिस्टीम ऑफ हायड्रा? ओके. द नेक्स्ट हिअर example nervous system of planaria. This is the rough diagrammatic representation of nervous system of planaria. Example planaria. Planaria चा फैलम कोणता आहे? प्लॅटीहेल्मिंथिस, चपटाकृमी. दुसरं एक्झाम्पल आपण कुठलं पाहिलं होतं? लिव्हर फ्लूक. 11th स्टँडर्ड मध्ये, 11वी सायन्स मध्ये आठवते का लिव्हर फ्लूक? त्याच्या जोडीला दुसरा एक्झाम्पल प्लॅनेरिया. आणि प्लॅनेरिया हा असा असतो. मग ही जी डायग्राम आहे ती सेंट्रल नर्वस सिस्टीमची आहे. म्हणजे हायड्रामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम, लाईक वी पीपल, आपल्यासारखी नाही. एकच असं फॉर्मॅट होतं. दोन प्रकारच्या पेशी, नर्वस सेल आणि सेन्सरी सेल. सेन्सरी सेल स्टिम्युलस घेतील, नर्वस सेलला पाठवतील आणि बॉडी रिस्पॉन्स देईल. एवढंच इथं सांगायचं आहे. इथं मात्र थोडीशी डेव्हलपमेंट आहे. जर जसा फैलम पुढं 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 जाईल तस तशी त्या त्या ऑर्गॅनिझम मध्ये हळूहळू हळूहळू डेव्हलपमेंट झालेली आहे. मग इथं डेव्हलपमेंट झालेलं आहे. हा पुढचा ऍडव्हान्स फैलम आहे प्लॅटीहेल्मिंथिस, चपटाकृमी. इथं मात्र सेंट्रल नर्वस सिस्टीम डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली आहे, किंवा बऱ्यापैकी डेव्हलप झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. इव्हन दो पेरिफेरल नर्वस सिस्टीमला सुद्धा जस्ट सुरुवात झालेली आहे डेव्हलपमेंटला. म्हणजे स्वतंत्र जरी तो प्रकार पडलेला नसला तरी सुद्धा पेरिफेरल नर्व्स डेव्हलप झालेला आहे. याचाच अर्थ भविष्यात पुन्हा पुढच्या अॅनिमल्स मध्ये, डेव्हलप्ड ऑर्गॅनिझम मध्ये पेरिफेरल नर्वस सिस्टीम स्वतंत्र अभ्यास करावी लागेल, त्याचा हा सिग्नल आहे. म्हणजे प्लॅनेरिया मध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे आणि पेरिफेरल नर्व्स सुद्धा तिथं उल्लेख आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं तिथं सुरुवात झालेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. With the help of this diagrammatic presentation, we discuss here central nervous system of planaria. पहिल्यांदा आपण डायग्रामची नावं पाहूया. इथं हे जे दोन डोक्यामध्ये गोल दाखवलेले आहेत इथं इन हेड रिजन, त्याला आईज म्हणजे डोळे. त्याच्या भोवती वरती दोन असे गोल बल्ब दाखवलेले आहेत. These are the ganglion, indirectly called as a brain. त्याला ब्रेन असं म्हटलं जातं. गॅंग्लियॉन इज नथिंग बट ब्रेन इन लोअर ऑर्गॅनिझम. जे छोटे प्राणी आहेत त्याच्यात जो डोक्यामध्ये गॅंग्लियॉन असतो, इट इज नथिंग बट ब्रेन, तो मेंदूच असतो. म्हणजे हे जे दोन वरचे बल्ब आहेत आणि खालून हे बल्ब म्हणजेच ब्रेन आहेत डोळ्याच्या भोवती. डोळे जे आहेत ते डॉर्सल साइडला आहेत आणि ही जी नर्वस सिस्टीम आहे व्हेंट्रल साइड पुढच्या बाजूला आहे. व्हेंट्रल हिअर नर्वस सिस्टीम इज ॲट व्हेंट्रल साइड, पुढच्या बाजूला आहे, आणि डोळे पाठीमागच्या बाजूला आहेत, वरती डॉर्सल साइड. हेही बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी इथं हा ब्रेन, हे जे दोन कडन ट्यूब लाईन दाखवलेलं आहे
त्याला म्हटलेलं आहे व्हेंट्रल नर्व कॉर्ड. दीज आर टू इन नंबर. दोन्ही बाजूला दोन असे व्हेंट्रल नर्व कॉर्ड असतील. व्हेंट्रल का म्हटलंय? पुढच्या बाजूला आहे. नर्व कॉर्ड, इट इज नथिंग बट नर्व, म्हणून त्याला नर्व कॉर्ड असं म्हटलंय. धागा, थ्रेड लाईक स्ट्रक्चर. त्यानंतर हे दोन्ही नर्व कॉर्ड एकमेकाला कनेक्ट करण्यासाठी स्टेप ऑफ लॅडर, शिडी सारखं दाखवलेले आहेत स्टेप्स. ह्याच्या शिडी सारख्या स्टेप दाखवलेले आहेत लॅडर. त्याला नाव काय दिलंय? ट्रान्सवर्स नर्व, आडव्या नर्व. ट्रान्सवर्स म्हणजे आडव्या, की ज्या कोणाला कनेक्ट करतात? ह्या दोन्ही कडेच्या उभ्या व्हेंट्रल नर्व कॉर्डला त्या कनेक्ट करतात अँड फॉर्म्स स्टेप्स ऑफ लॅडर. आणि या कडेच्या जे आहेत लॅटरल, त्याला म्हणतेला बा पेरिफेरल नर्व. ज्याच्यामुळं पेरिफेरल नर्वस सिस्टीम बनते, त्या ज्या नर्व्स असतात त्या कडेला आहेत पेरिफेरल नर्व्स. ही अशी डायग्राम तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. मग या ठिकाणी तुम्ही या सिस्टीमचं प्रेझेंटेशन कसं करणार? हिअर द नर्वस सिस्टीम ऑफ प्लॅनेरिया हॅव सेंट्रल नर्वस सिस्टीम प्रेझेंट ॲट व्हेंट्रल साइट. पुढच्या बाजूला असते आणि त्याला त्याची सेंट्रल नर्वस सिस्टीम स्वतंत्र आहे. हिअर ब्रेन इज अँटेरियर मोस्ट गॅंग्लियन लाइक आणि सराउंडेड टू आईज. डोळ्याभोवती दोन बल्ब आहेत, त्याला आपण ब्रेन म्हणतोय. अँड ब्रेन कन्सिस्ट और फ्रॉम ब्रेन देर आर 9 ब्रांचेस आर अराइज. इथं हे जे वरती 1 2 3 4 5 6 7 8 9 जे रेषासारखं दाखवलेलं आहे त्या ब्रांचेस आहेत. दे आर हायली सेन्सिटिव्ह, त्या अत्यंत संवेदनशील आहे. सर्वार्थाने त्याला जाणीवा कळतात. या प्रकारच्या या 9 ब्रांचेस अराइज ब्रेन पासून झालेला आपल्याला दिसून येते. Also from brain, 2 nerve cords are arise at ventral side. खालच्या बाजूने असे 2 nerve cord arise झालेले आहेत. Called as a ventral nerve cord. मग हे दोन्ही nerve cord आधांतरी राहता कामा नये. दोघांना सतत कनेक्शन असणं गरजेचं आहे. These 2 nerve cord connect with each other with the help of a number of steps of ladder like structure called as a transverse nerve. आडव्या त्या ट्रान्सव्हर नर्व्स आहेत. त्यामुळं या कॉर्डचं या कॉर्डला, दोन्ही कॉर्डला एकमेकांना कनेक्शन झालं आणि त्या भागात बॉडीतला कोणताही अवयव असो त्याला काय जर जाणीवा झाला, स्टिम्युलस झाला, इम्पल्स असला तर तो लगेच अख्ख्या बॉडीला कळतो. या पद्धतीने. Then also at lateral side, कडेला peripheral nerves are present. कडेला पुन्हा peripheral nerves आहेत, त्या पुन्हा ब्रांचिंग झालेल्या आहेत because sensory cells are also present. मग इथं कडेला या सेन्सरी सेल आहेत. याचा अर्थ अख्ख्या बॉडी मध्ये कुठेही स्टिम्युलस मिळाला या प्राण्याला, समजा इथं स्टिम्युलस मिळाला तर ह्या सेन्सरी सेल रिसीव्ह दिस स्टिम्युलस, कन्वर्ट इट इनटू इम्पल्स, इम्पल्स मध्ये रूपांतर करेल लाइक ए रिसेप्टर, अँड विथ द हेल्प ऑफ पेरिफेरल नर्व्स ट्रान्समिट टू द व्हेंट्रल नर्व कॉर्ड. व्हेंट्रल नर्व कॉर्डला त्या सूचना पाठवेल आणि व्हेंट्रल नर्व कॉर्ड कॅरी टुवर्ड्स द ब्रेन, ब्रेन पर्यंत त्या सूचना वाहून नेईल. हे एका सेकंदाच्यात घडेल लाइक ए रिफ्लेक्स ऍक्शन. आणि इमिजिएट हा ऑर्गॅनिझम त्याला जशी हवे तशी रिस्पॉन्स देतो. इट गिव्ह ऑटोमॅटिक अँड रॅपिड रिस्पॉन्स टू अ पर्टिक्युलर सेन्सरी स्टिम्युलस. इमिजिएट हवे तशी रिस्पॉन्स देतो. अशा पद्धतीनं या सुद्धा प्राण्याला संवेदनाची लगेच जाणीव होते, लगेच तो रिस्पॉन्स देतो, कारण बॉडीमध्ये अशा पद्धतीची व्हेंट्रल नर्वस सिस्टीम, व्हेंट्रल साइडला असणारी नर्वस सिस्टीम
म्हणजे जो सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणतो तो प्रकार व्हेंट्रलचा या ठिकाणी आपल्याला असणारा दिसून येईल. आय होप यू अंडरस्टँड these two example. First one is hydra, second one is planaria nervous system. Is it clear? Okay, thank you.